शुभ्रा, तुला एक गोष्ट सांगायची. काहीच सांगू नकोस तू. आज तुझे बाबा येऊन गेले तुला भेटायला. खरंच? हो. मग मला कसं नाही कळलं? कारण तेव्हा झोपली होतीस तू. मला उठवलं का नाहीस? अगं असं कसं उठवणार? औषधांची गुंगी होती ना तुझ्यावर. तरी उठवायचं ना मला. उठले असते मी. का केलंस तू असं? मी देव बाप्पाला प्रार्थना केली होती आणि बाबा आलेही होते इथे. तूच मला नाही उठवलं. शुभ्रा, सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. शुभ्रा बाळा, मला नाही बोलायचं तुझ्याशी, सांगितलं ना मी. तू हे सगळं मुद्दाम केलंस ना. बाबा तुला वाईट वाटत असतील पण मला नाही वाटत, कारण ते माझे बाबा आहेत. शुभ्रा, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस तू आता. झोप शांत, आणि झोप येत नसेल तर चुपचाप डोळे मिटून पड. अजिबात आवाज नाही पाहिजे मला तुझा, कळलं? काय ग, इथे का बसलीस? काय नाही रे, झोप येत नाही. तब्येत बरी नाही का? नाही रे, मला काय धाड भरतीया. या वयात लागतच नाही बघ झोप. बरं तू परवा सपना आलास ना, जा तू जाऊन पड. मी आभी बघती माझ्या डोळा लागतो का. आजी, आजी तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? जी गोष्ट गेल्या 7 वर्षात प्रयत्न करून करून बी जमली नाही, ती आज योगायोगानं जुळून आली. म्हणजे शिवराज, या माणसाला इथून ताबडतोब जायला सांग, नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मंजिरी, शुभ्रा कशी आहे? शिवराज, तुला ऐकू आलं की नाही मी काय बोललो ते? आजी, मी योग्य केलं ना? बाय, तू योग्यच केलंस. सरनाईक म्हणत होते पोलिसांना बोलवेल म्हणून. अरे ती तुझी लेख आहे, मुधोळकरांचं रगात आहे ते. अरे तिला भेटण्यासाठी कायदा बी अडवू शकत नाही, तर सरनाईक कसे काय अडवू शकतील? हा? आणि सत्या, तू बी लय उंचापती आहेस. हा, अगं आता काय करणार? ते सरनाईक म्हणले की माझ्या नातीला फकस्त भेटायचं. आज जायला निघालो तर हे बी निघाले माझ्या बरोबर यायला. मग केली मी आयडिया. पण आजी, शुभ्राला कळलं ना? नाही म्हणजे
मी माझा नंबर तिथं लिहून आलोय खरा, पण तिला कळल ना की मॅच येऊन गेलो, ह्यो माझाच नंबर आहे. ती करेल का ग फोन? अरे सत्या, ती तुझीच लेख आहे, तुझ्यासारखीच उचापती. तुझ्याबद्दल कळल्यावर तुला भेटण्यासाठी इथपर्यंत आली का नाही? हं? मग तुझा नंबर मिळाल्यानंतर तुला फोन केल्या बगैर राहील? तू काय बी काळजी करू नये. पण सत्या, पण या समध्या गराड्यात आर्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकस. मला ठाव आहे तू पोटच्या पोरीसारखं तिच्यावर प्रेम करतोस, पण शुभ्रा गावली म्हणून आर्याची आबाळ होऊ देऊ नकस. अरे लहान आहे रे ते लेकरू, तिच्या मनात नाही नाही ती विचार येत राहतील. चल तू पड जाऊ, मी अभि आराम करते. स्वामी, मला माहिती तुम्ही का झोपला नाही ते. प्रसंगच असा घडलाय की घरातल्या कुणाला झोप लागणं शक्य नाही. दादा काय, मंजिरी काय. कसं आहे अंकिता, प्रसंग जरी एक असला ना तरी प्रत्येकाच्या डोक्यात चाललेले विचार मात्र वेगवेगळे आहेत. मला सांग, माणूस बदलतो यावर विश्वास आहे तुझा? सत्यजितराव बदललेत अंकिता, खरंच. आज हॉस्पिटलमध्ये ते ज्या संयमाने वागले, ज्या आदमीने बोलले, तुला माहितीये त्यांनी हात जोडून दादांच्या पुढे विनंती केली, मला शुभ्राला भेटू दे म्हणून. मला तर असं वाटलं की आज पाहिलेले सत्यजित मुधोळकर आणि 7 वर्षापूर्वी आपण अनुभवलेले सत्यजित मुधोळकर ही दोन वेगळीच माणसं आहेत. 7 वर्षापूर्वीचे जर सत्यजित मुधोळकर असते तर त्यांनी हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतं. एका बाजूला ते आणि एका बाजूला दादा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सत्यजित रावांचं अग्रेशन कमी होऊन ते समजूतदार झाले? काळ, या सगळ्यावरचं औषध काळ आहे. काळानुरूप जसं माणसाच्या शरीरात बदल घडतो ना, तसा त्याचा स्वभाव सुद्धा बदलतो. फक्त हा बदल किती दिवस टिकतो ते पाहायला हवं. म्हणजे आज ते शुभ्राला एकदा भेटले, हात जोडून विनंती करून, पण यावर त्यांचं समाधान होईल असं वाटतं तुम्हाला? शुभ्रा त्यांची मुलगी आहे, ह्यानं त्या कारणाने ते तिला कधी ना कधी भेटणारच, जे दादांना कधीच आवडणार नाही. माणसं बदलतात मला माहिती, पण त्यांचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. सत्यजितराव खरंच बदलले? मला तरी वादळापूर्वीची शांतता वाटते. देव बाप्पा, तू माझी प्रेयर हाफ डन केलीस, असं का केलंस?
बोलायचं होतं ना बाबांची. बाबा बाबांचा फोन नंबर. हॅलो. बाबा शुभ्रा, बाबा तुम्ही आला होतात तर मला उठवलं का नाही. तू झोपली होतीस ना बाळा, म्हणून मग नाही उठवलं मी तुला. पण पण मला सांग, तू यावेळी कसा काय फोन केलास? आईच्या फोनवरनं बोलते, ती झोपलीये. बाबा मला तुमची खूप आठवण येते. मला तुझी खूप आठवण येते बाळा. गेल्या 7 वर्षात असा एक क्षण नाही जेव्हा मला तुझी आठवण नाही आली. पण मला न भेटता असे का गेलात. माझ्याशी बोललात का नाही. तू जेव्हा इथे घरी आली होतीस तेव्हा तू तरी कुठे बोललीस माझ्याशी? हा, अगं तेव्हाच बोलली असतीस ना तर जाऊच दिलं नसतं तुला मी परत. पण मी घाबरले होते बाबा. तुम्ही कोणाला घाबरता. नाही, तुझा बाबा कोणालाही घाबरत नाही. तुम्ही या ना इथे माझ्याजवळ. शुभ्रा, आता मी खूप लांब आहे ग तुझ्यापासून. कोल्हापूरला. पण हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. बाबा येणार आता तुला भेटायला, सतत येत राहणार. आय प्रॉमिस. खूप बोलायचंय ग तुझ्याशी. मला पण बोलायचंय तुमच्याशी. बरं ऐक, माझा फोन नंबर तुझ्याकडे आहे. आपण फोनवर बोललो. ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, आईला सुद्धा नाही, कळलं? नाही सांगणार बाबा. पण तुम्ही या ना इथे. मला झोपच येत नाहीये. तुला माहितीये बाळा, लहानपणी तू झोपायची नाहीस ना, रडायचीस कधी कधी. तेव्हा तुझा बाबा तुझ्यासाठी गाणं म्हणायचं. मग झोपायचीस तू शांतपणे. बाबा मला माहितीये ते गाणं. प्लीज एकदा म्हणा ना. अगं, आत्ता नको शुभ्रा, जा झोप जाता तू. आई पण झोपले ना तिथे. बाबा प्लीज एकदा म्हणा ना. चल की तुझे
मैं लेके चल एक ऐसे गगन के तले जहां भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले आ चल के तुझे झोप आता. गुड नाईट बाबा. गुड नाईट. बाबा कोणाशी बोलत असतील ते इतक्या उशिरा. ते झोपताना फक्त माझ्याशीच बोलतात. ते मलाच गोष्ट सांगतात. मग आज त्यांनी गाणं कोणाला ऐकवलं? कोण असेल फोनवर? एवढ्या प्रेमाने ते कोणाची समजूत काढत होते? बाबा काय फोनवर कोणाशी बोलत होते? आल्या ये बाय अशी काय बसलीस? चल शाळेत नाही का जायचं? हे बघ तुझ्यासाठी ना मी तुझ्या आवडीचा नाश्ता आणलाय. ब्रेड आणि जॅम. मला नको आहे. असं कसं नको? अगं शाळेत जायला उशीर नाही का होणार तुला? मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाही? हे बघ बा असं हट्टीपणा नाही करायचा. चल पटपट खाऊन घे. मी स्वतः तुला शाळेत सोडायला येणार आहे. काय? मला शाळेत पण नाही जायचं आणि मला नाश्ता पण नाही करायचाय. आर्या असं अन्नाला नाही म्हणू नये. चल मी ना आज स्वतः माझ्या हाताने तुला भरवणार आहे. हे घे हा घास चिवडा. नको मला. हो ग असं काय करतेस? घे खा पटकन खाऊन घे. अगं खा म्हणलं ना. खा. असं ग माझी गुणाची बाई. पटपट खाऊन या. मग आपण दोघी ना फिरत फिरत शाळेत जाऊया आणि येताना काय तो पिझ्झा खाऊया. आवडतो ना तुला? वेलकम होम शुभ्रा. हे बघ माझं ड्रॉइंग चांगलं नसताना सुद्धा तुझ्याकरता ग्रीटिंग तयार केलंय मी. आवडलं तुला? आणि हे बघ काकाने काय आणलंय तुझ्याकरता. नवीन स्विमिंग ड्रेस विथ स्विमिंग कॅप आणि ब्ल्यू कलरचा स्विमिंगचा गॉगल. म्हणजे तू खरंच स्विमिंग ड्रेस आणलास? हो. काका प्लीज. अरे आत्ताच ती या सगळ्यात. अगं असं काय करतेस? आपली शुभ्रा परत जाणार आहे स्विमिंगला. हो नक्कीच जाणार आहे. हो की नाही? स्विमिंगला जाणार आणि तिकडे नवीन नवीन डाईव्ह सुद्धा शिकणार आहे. आमची शुभ्रा शूर आहे की नाही? करेक्ट. पण तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. आलो घेऊन आलो. आई मला झोप आली. अगं झोपतेस कसली? चल ना आपण काहीतरी मस्त गेम खेळूयात. आपण स्टोन पेपर सीझर खेळूयात. चल स्टोन पेपर सीझर खेळायचं? नाही नको. आई मला झोप आली. बर जा आतमध्ये जाऊन पड. हळू जा.
काय झालं बाळा? तुला कोणाला फोन करायचंय का? नाही, गेम खेळते. अगं डोळ्यांवर ताण पडेल. झोप येते ना तुला? त्या जाऊन झोप जा. शुभ्रा, तो फोन ठेवून जा. फोन ठेव बाळा. फक्त गेम पाहिजे. आता असं तोंड लटकवून शाळेत जायचं नाही. हा, चांगलं हसत खेळत जायचं. चांगला. तू इथं काय करतीस? तुम्ही ते काल कामाचं म्हणलं होतात ना, म्हणून म्हटलं विचारून बघा. ते आपण नंतर बोलू. तिला शाळेत सोडून येते मी. घोर पोरगी हो. अगं अगदी माझ्या सोनीसारखी. ही पण हिच्यासारखीच होती. रोज सकाळी आवरासावर करून शाळेत हसत खेळत जायची. 2 वेण्या घालायची आणि रिबिणी लावल्या की आणखीन छान दिसायची. जेवढी अभ्यासात हुशार तेवढीच खेळात पण हुशार असायची. 1 मिनिट शांत बसायची नाही, सतत खेळायची. ठीक आहे, ठीक आहे. आपण नंतर बोलू. आर्या, चल, आपल्याला उशीर होत. चल.